हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला दाखल झालेत। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस हे दाखल झालेत। आताची या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला दाखल झालेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं भाजप नेते अमित साटम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत आणि आता फडणवीस सुद्धा दाखल झालेत। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं। ऋतिक, काय अधिक माहिती या भेटी संदर्भातली? ऋतिक, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर काही कारणामुळे आवाज पोहोचत नाहीये, मात्र आपण पाहतोय ही महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत, मात्र त्या कार्यक्रमाआधीच ही महत्त्वाची भेट होतीये। मुख्यमंत्री दाखल झालेत, सोबतच आपण पाहतोय काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते अमित साटम हे शहांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि आता ही महत्त्वाची बैठक पार पडते। नेमके कोणत्या मुद्द्यांवर या संदर्भात इथे या बैठकीमध्ये चर्चा होते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमित शहा काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान महत्त्वाच्या भेटीगाठी झाल्या होत्या। त्यावेळेस सुद्धा सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली होती शहांची आणि आता आपण पाहतोय मुंबई दौऱ्यादरम्यान आता अमित साटम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत। त्यामुळे अनेक अर्थाने ही महत्त्वाची बैठक होत आहे। नेमके काय मुद्दे चर्चिले जातात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन, नीट पेपर फुटी प्रकरण, सध्या त्यावरून सुरू असलेला गदारोळ, सोबतच जी सुनावणी सध्या सुरू आहे शिवसेना पक्षचिन्ह या संदर्भातली सुनावणी, त्या सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा जाऊयात प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडे। ऋतिक, अधिकचे अपडेट्स या बैठकी संदर्भातले? नक्कीच आपण बघतोय की आपण 10 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या अगोदर म्हणजे 20 मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सह्याद्री या अतिथीगृहावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो याच ठिकाणी अमित शहा जे आहेत ते काल रात्रीपासून मुक्कामी आहेत। 11 वाजता ते या ठिकाणून जे मुंबईतले प्रमुख 2 कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र त्याच अगोदर राज्यातले महत्त्वाचे नेते जे आहेत ते आता सह्याद्रीवरती दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, तसंच मंत्री आशिष शेलार आहेत, मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत आणि अमित साटम आहेत। हे सर्व सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। आणि एकंदरीत आपण बघितलं तर राज्यामध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ज्या काही घडामोडी सध्या सुरू आहे यावरती प्रामुख्यानं अमित शहा यांच्यासोबत आता या नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। एकंदरीत आपण बघितलं तर दिल्ली पाठोपाठ मुंबईमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती CJPचं आंदोलन झालेलं होतं, युवक रस्त्यावरती उतरलेला, हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो। त्यानंतर राज्य सरकारने आत्ताच नुकतीच एक मोठी कर्जमाफीची घोषणा देखील केलेली होती। या संदर्भात राज्याचा जो आढावा आहे ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना देताना आपल्याला पाहायला मिळते। आणि सोबतच 11 वाजता आपण बघितलं तर सर्व नेते जे आहेत ते सोबतच फोर्टमध्ये जो शारदा येथे जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रस्थान करतील। तिथे आपण बघितलं तर अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नॅशनल अर्बन फायनान्स डेव्हलपमेंटचा जो मुख्यालय आहे त्याच्या मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील हे या ठिकाणून रवाना होणार असल्याची माहिती आहे। 11 वाजताचा तो कार्यक्रम आहे। मात्र त्या अगोदर हा जो अर्धा पाऊण तासाचा जो स्पेस आहे तो कुठेतरी यांच्या बैठकीने भरला गेल्याचं पाहायला मिळतं। राज्यामधले जे काही महत्त्वाचे विषय असतील किंवा आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं जी शिवसेना आहे, ठाकरे गटाची शिवसेना आहे, धनुष्यबाणाचा फैसला त्याचा अंतिम सुनावणी जी आहे ती सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडं केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार सध्या हालचाली सध्या सुरू आहे। शिंदे गटाला देखील मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे। नेमकं यावरती देखील चर्चेची शक्यता असल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही बैठक जी आहे ती अनौपचारिक एक प्रकारे बैठक जी आहे ती सध्या सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळेल। थोड्याच वेळात म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये अनेक अर्थाने ही बैठक महत्त्वाचे, याचे अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी ऋतिक।